राज्य मंत्रिमंडळातील दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळावा अशी जी मागणी होती त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्यात येतोय। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर कोळी बांधवांकडून सातत्याने ही मागणी केली जात होती। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीवर मोहर उमटवलेली आहे। मत्स्य व्यवसायाला देखील कृषी दर्जा दिला जाणार आहे। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचं कोळी बांधवांकडून स्वागत होत आहे। कोळी बांधवांनी थेट मुख्यमंत्री आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंची भेट घेऊन त्यांचे आभारही मानलेले आहेत। या सर्व कोळी बांधवांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मत्स्य व्यवसाय याला कृषीचा दर्जा तो या बैठकीतून देण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेण्यात यावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून कोळी बांधव जे आहेत ते राज्य सरकारकडून मागणी करत होते। आज ते भेटायलाही आले होते, मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानलेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। शेतीचा दर्जा जो आहे आज तुमच्या व्यवसायाला मिळालेला आहे, त्यामुळे अनेक जे राज्य सरकारकडनं ज्या मदतीचा हात आहे तो तुम्हाला आता मिळू शकणार आहे। हा, तो जसा शेतकऱ्यांना दिलाय ना तसा कोळी बांधवांना भी भेटणार आहे। हा आपल्या मंत्र्यांनी तो सांगितलं। तुम्ही पण आज गेल्या होत्या, नितेश राणे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना भेटले। हा निर्णय जो घेण्यात आला तो किती महत्त्वाचा वाटतोय कोळी बांधवांसाठी? आम्हाला पटलं, बरोबर बोललात, चांगलं चांगलं एकदम मस्त। आम्हाला कोळी लोकांना जे सवलती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्याप्रमाणे सर्व तसंच व्हायला पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा लढा होता, म्हणजे अनेक वर्ष ही मागणी होत होती की कृषीचा दर्जा मिळावा, जेणेकरून ज्या सुविधा आहेत इतर म्हणजे बँकेचं कर्ज असेल किंवा इतर ज्या राज्य सरकारकडनं ज्या मदती मिळतात त्या पटापट मिळायला पाहिजेत, त्यासाठी ही मागणी केली जात होती। ती मागणी आज पूर्ण होते। तुमचं काय भावना काय ते? आम्हाला खूप आनंद आहे आणि खरंच आम्ही रात्रंदिवस आम्ही शेतकरीच आहोत समुद्राचे आणि हा लाभ मला खूप अगोदरपासून मिळायला हवा होता आणि हा आज क्रांतिकारक निर्णय आहे, त्याच्यामुळे मी खूप खुश आहोत। खूप आनंद। धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल। तर हा दर्जा जो आहे तो मिळवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही लढा देत होतो, मागणी करत होतो, मात्र आज राज्य सरकारने हा निर्णय घेतला, त्यांचं देखील धन्यवाद। आणि या निर्णयामुळे कोळी बांधवाला एक मोठी मदत मिळेल अशी देखील आशा या सगळ्यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन निकेश सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।